हॅट्रिक जर नोंदवली तर ₹200चा पारितोषिक. तसेच फलंदाजाने सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तरी सुद्धा ₹200चा पारितोषिक मंथन मगर यांच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात होते. घोटवडे संघाच्या माध्यमातून पहिले षटक घेऊन येतोय विनय. सामना करेल संतोष म्हात्रे. श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार बॅटिंग क्रीजवर उभा. आता मात्र उपकर्णधार ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल संतोष म्हात्रे. पहिला चेंडू वाईड लाईनच्या थोडासा बाहेर चेंडू आणि पंचांनी त्याच्यावर आक्षेप घेतलाय. अर्थातच चेंडूला अवांतर घोषित केलंय. अवांतर स्वरूपात भेरसे संघाच्या डावाची सुरुवात होतीये. तत्पूर्वी मी नक्कीच एक क्रिकेट प्रेमीचं नाव घेऊ इच्छितो. श्री विश्वनाथजी गुरव. आजच्या दिवशी सकाळी घड्याळात 7:30 वाजल्यापासून ज्यांनी मैदानावर उपस्थिती दाखवली होती. अर्थातच भेरसे संघाचे खंदे वाटीरागे. भेरसे संघ कुठेही खेळत आपल्या विभागात जरी 3 ते 4 किलोमीटर अंतर असलं तरी सुद्धा पायी चालत जाऊन भेरसे संघाला पाठिंबा देण्यासाठी श्री विश्वनाथजी गुरव नेहमीच हजर असतात. आज सुद्धा या स्पर्धेला ते उपस्थित होते. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख वाईड लाईनच्या थोडासा चेंडू आतून गेल्यामुळे पंचांनी या चेंडूला वैध घोषित केलंय. नक्कीच चालाकी दाखवतो विनय. अर्थातच आजच्या पूर्ण दिवसभरात किंवा कालच्या दिवसापासून वारंवार वाईड लाईनच्या जवळपासच सर्वच्या सर्व गोलंदाज गोलंदाजी करताना दिसून आले, जेणेकरून फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवता येईल. या चेंडूवर हा एक हलका हाताने फटका खेळून काढलाय संतोष म्हात्रेनं आणि आपल्या वैयक्तिक खातं उघडतोय संतोष. संघाची धाव संख्या झाली आहे बिनबाद 2. माझ्या समवेत म्हात्रे ब्रदर्स कुळ संघाचे संघनायक जयेश पाटील स्कोररच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय विनय. निश्चितच घोटवडे संघाचं वारंवार प्रतिनिधित्व करतो विनय. उंचपुरा असा गोलंदाज. 10 ते 12 पावलाचा रनअप आपण पाहतोय. मारा करेल आता माझा करण म्हात्रे आला. हा चेंडू बॅटचा खालोखाल चेंडू फिरकावला का कॉर्नरच्या वरून सीमा पार षटकार. कम ऑन डीजे. करेन की थोड्याच वेळात समालोचन कक्षाचा ताबा घ्यायचा आहे आशुतोष. वळूया चालू सामन्याकडे. करणने सुरुवात मात्र केली आहे आपल्या खेळीमध्ये. पहिलाच चेंडू खेळत असताना आपण पाहिलं चेंडू सीमापार भिरकवलाय. तसेच स्वप्नील वाळंजला सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी समालोचन कक्षापाशी हजर राहायचंय. स्वप्नील वाळंज मारा करतोय विनय. सामना करेल पुन्हा एकदा करण. स्विच हिटचा अटेम्प्ट आणि या प्रयत्नात करण मात्रे अर्थातच यशस्वी. चेंडू गेला सीमापार षटकार. कम ऑन डीजे. मागच्या सामन्यात मी वर्णन केलं होतं की आपल्या विभागात परफेक्ट स्विच हिटचा अटेम्प्ट करणारा आकाश गोंधळी तसेच करण म्हात्रेचं सुद्धा आपण नाव अर्थातच घेऊ शकतो. धाव संख्या झाली आहे बिनबाद 14. मला वाटतं या चेंडूवर जर षटकार लगावला गेला तर मला वाटतं ₹200 जे पारितोषिक आहे हे करणच्या नावे नक्कीच लागू होईल. तर हॅट्रिक चेंडू मारा करतो विनय. इथे मात्र चालाकी दाखवले करण. चेंडू गेला सीमापार षटकार. आता मात्र त्यांच्याच गावातील करण मात्र स्वतः कर्णधार हे पारितोषिक आपल्या नावे लागू करतोय. सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकून आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन सोडतोय. धाव संख्या झाली आहे बिनबाद 20. तर करणला अजूनही सुवर्ण संधी किंवा कोणत्याही फलंदाजाला सुवर्ण संधी
विशेष करून करंटसाठी अजून 3 षटकार जर ठोकले सलगच्या 3 चेंडूवर तर ₹500चा पारितोषिक मंथन मगर यांच्या माध्यमातून. करंटची बॅट मात्र लागलेली आहे आपल्या विभागातला नक्कीच हिरो. पुढच्या वर्षी नक्कीच आपण करंटला अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळताना पाहू. 2 ते 3 वर्षापूर्वी जी नाईट स्पर्धा झाली होती अर्थातच त्यावेळी अंडर 19 17 ते 18 वयोगटाचा खेळाडू होता करण म्हात्रे, परंतु त्या स्पर्धेमध्ये सुद्धा वैयक्तिक अर्धशतक झळकावलं होतं. युट्यूबला तो सामना तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. आता मात्र पुरेसा अनुभव करणला मिळालेला आहे त्यामुळं गोलंदाज कोणताही असतो तुफान फटकेबाजी वारंवार आपण पाहतो करण याच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक संतोष म्हात्रे, चेंडू भिरकावला हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेल. कम ऑन डीजे. धावांना जो काही वेग प्राप्त झाला होता तो वेग कमी करण्याचा अर्थातच प्रयत्न जय हनुमान घोटवडे संघाच्या माध्यमातून. नवा आलेला फलंदाज अर्थातच एक हार्ड हिटर योगेश गायकर. झिराट येथे स्पर्धा भरवली गेली होती आणि नवतरुण खानाव संघाच्या वतीनं फलंदाजी करत होता योगेश आणि त्या पहिल्याच सामन्यात तुफान फटकेबाजी करून मला वाटतं खानाव संघाला विजय प्राप्त करून दिला होता योगेशनं आणि सामनावीराचा बहुमान सुद्धा पटकावला होता नाईटच्या त्या स्पर्धेमध्ये. आज श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन भेरसे संघाच्या वतीनं खेळताना दिसतोय. करंटसाठी सुवर्ण संधी. सलगचे अजून 2 षटकार ठोकले तर ₹500चं पारितोषिक. हा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, बॅटच्या कडेला चेंडू लागला, यष्टी रक्षकाने आपली कामगिरी चोख बजावले, करंट झालाय बाद. कम ऑन डीजे. असतं तेवढंच एखाद्या चांगल्या चेंडूला सन्मान देणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. परंतु आपल्या विभागात असे करंट सारखे खूप सारे खेळाडू आहेत जे प्रत्येक चेंडूवर षटकार लगावण्याच्या इराद्यानेच फलंदाजी करत असतात. माझ्याच बाजूला उपस्थित असलेला स्कोररच्या भूमिकेत जयेश पाटील सुद्धा आपण पाहतो वारंवार. प्रत्येक चेंडू कशाही पद्धतीचा असो, ब्लॉक लेनचा असो किंवा गुड लेनचा असो, तरी सुद्धा चेंडू सीमापार पाठवायच्या इराद्यानेच फटकेबाजी अशा फलंदाजाच्या माध्यमातून होत असते. नुकताच आपण पाहिलं करणनं 3 चेंडूवर 3 षटकार लगावले होते मागच्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये करणला बाद व्हावं लागलंय. उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर चेंडू आदळला होता. फलंदाजाच्या शरीराच्या खूप दूर चेंडू टाकला होता आणि त्यामुळे बॅटच्या कडेला चेंडू लागलाय. आता मात्र कमबॅक करवला गेला आहे स्वतः कर्णधार पिंट्याच्या माध्यमातून. सलगचे आपण पाहिलं 3 षटकार त्यामुळे 20 धावा तर आल्या होत्या. तदनंतर हे जे षटक सुरू झालं प्रसाद म्हात्रेचा त्यामध्ये एकही धाव जमा करता आलेली नाहीये भेरसे संघाला. हा हापिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू ढकललाय, सुरेख पद्धतीचा फटका आपण पाहतोय प्रणय देसाईच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. टाकण्यात आले होते पिंट्याच्या माध्यमातून, परंतु चौथ्या चेंडूवर 4 धावा वसूल करून अर्थातच हे चारी चेंडू वसूल मात्र करण्यात आलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. सामना करेल प्रणव, मारा करतोय पिंट्या. आता मात्र फुलर लेनचा किंवा ब्लॉक लेनचा चेंडू होता, स्टंप लाईनला चेंडू अर्थातच टाकला होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला. तत्पूर्वी 1 धाव मात्र जमा करण्यात आली. दोन्ही संघाच्या वतीने म्हणायचं झालं तर समसमान अशी सुरुवात. दोनही सलामीवीर अर्थातच संतोष म्हात्रे आणि करण म्हात्रे तंबूत परतलेले आहेत, परंतु धावसंख्या जी आहे तर योगेशसाठी सुद्धा सुवर्ण संधी. जर सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार लगावले गेले तर पुन्हा एकदा
जीविता मगर यांच्या माध्यमातून ₹200चं पारितोषिक लागू करण्यात आलंय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये. कामेश पवार उभा होता त्यामुळं मात्र एकच धाव. अर्थातच 2 षटकांचा खेळ जो आहे, 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या झाली 2 बाद 26. प्रसाद माधुरीचा पुन्हा एकदा मी वर्णन करेन. मागच्या सामन्यात एक हाती फलंदाजी करून तब्बल 43 धावा ज्याने जमा केल्या होत्या. आताच्या सामन्यात सुद्धा वैयक्तिक षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च करून करण सारख्या एका बलाढ्य किंवा तगड्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलाय कर्णधार प्रसाद म्हात्रे. चांगली वापसी नक्कीच म्हणवता येईल जय हनुमान घोटवडे संघाच्या वतीने म्हणायचं झालं तर. परंतु श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन भेरसे संघाला अजूनही संधी. उर्वरित 12 चेंडूंमध्ये जर 50+ स्कोर जमा करता आला, एकूण 4 षटकामध्ये जर 50च्या वर धावसंख्या जर जमा करता आली तर मात्र हा सामना जो आहे अटीतटीचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नवा गोलंदाज अर्थातच नंदकुमार मारा करेल योगेश गायकर याला. अतिशय सुरेख चेंडू नक्की, परंतु तेवढ्याच दिमाखदार पद्धतीने चेंडू ढकलण्यात आलाय. फ्लिक पद्धतीचा फटका मी म्हणेन, लेग ग्लान्स पद्धतीचा फटका. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चौकार. कम ऑन डीजे. एक दंगल पाहायला मिळेल या सामन्याचा जर विचार केला. दोन्ही अर्थातच दोन्ही संघांना या स्पर्धेमध्ये एका सामन्यामध्ये पराभव मात्र स्वीकारावा लागला होता, परंतु अजूनही आव्हान टिकून आहेत या स्पर्धेचा जर विचार केला. पुन्हा एकदा मारा करेल नंदू. मागच्या चेंडूचा जर विचार केला तर चेंडू अतिशय सुरेख होता, परंतु तेवढ्याच चालाखीने चेंडू योगेशनं खेळून काढला होता. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला होता. यॉर्क पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपण नक्कीच म्हणतो. अतिशय सुरेख गोलंदाजी. धावसंख्या झाली आहे 2 बाद 30. हा चेंडू सुद्धा पॅड लाईनला टाकला होता. इथे 4 धावा जमा होत आहेत फलंदाजाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिला इथे मात्र चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चौकार. पद्धतीचे फटके आपण बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो, कारण ग्रामीण क्रिकेट किंवा टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर जास्तीत जास्त मिड विकेट, काव कॉर्नर किंवा लॉंग ऑफ कव्हर रिजन मध्ये आपण फटके पाहतो. इथे सुद्धा थोडस 2 पावलं सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू गेलाय निर्धाव. धाव संख्या स्थिरावलेली 2 बाद 34. तर नंदू याच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. अजूनही धाव संख्येला हवा तसा आकार मात्र प्राप्त होत नाही आहे. योगेशने नक्कीच एक्सिलेटरवर पाय देण्याची गरज, थोडासा स्पीड जो आहे हा वाढवणं गरजेचं. या ओव्हरचा जर विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 2 चौकार लगावले गेलेत. 8 धावा तर आल्यात, परंतु अजून मोठे षटक येणं भेरसे संघासाठी खूपच गरजेचं. चेंडू अतिशय सुरेख, नक्कीच चालाखीने गोलंदाजी करत आहे नंदूचं. पुन्हा एकदा विशेष कौतुक. मला वाटतं वलवली गावाचं प्रतिनिधित्व करतो वारंवार नंदू. आज आपण पाहतोय घोटवडे संघाच्या वतीनं अतिशय सुरेख गोलंदाजी. येणारा चेंडू नंदू याच्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र हाफ पिच मध्ये चेंडू फिरकावलाय गाव कॉर्नरच्या वरून सीमा पार. षटकार. कम ऑन डीजे.
3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अर्थातच धावा झाल्या 2 बाद 40. मागचा एक संजीवनी षटकार आपण पाहिला योगेश गायकर याच्या माध्यमातून, परंतु अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. किमान 10 ते 15 धावा जर लगावल्या गेल्या. अर्थातच गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद धसाडे पुणे गावातील आपण पाहतोय. आता मात्र घोटवडे संघाच्या वतीनं ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी करताना दिसून येत आहेत. अर्थातच एक अतिशय अनुभवी असे गोलंदाज आपल्या विभागात तब्बल जवळपास 20 वर्षाचा अनुभव असणारे असे गोलंदाज. एक स्पर्धा पाहिली होती मी कुणेच गावात, उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार सुद्धा प्रमोद यांना मिळाला होता. आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये हॅट्रिक सुद्धा नोंदवली होती प्रमोद यांनी, आणि त्या स्पर्धेमध्ये मला वाटते पुणे संघानं 2य क्रमांक अर्थातच पटकावला होता. तर आज पाहूया तशाच पद्धतीने गोलंदाजी होते का. जसं मी म्हटलं की या स्पर्धेमध्ये नवीन चेहरे सुद्धा आहेत, परंतु तेवढेच अनुभवी चेहरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मारा करते प्रमोद, सामना करेल योगेश. नक्कीच खराब फटका बी म्हणेन या चेंडूवर. इथे मात्र योगेश गायकर चुकीच्या पद्धतीने बाद झालाय, धाव बाद झालाय. की मारा करतील प्रमोद, सामना करेल प्रणव. इथे मात्र उंच पुराचा फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार पिंट्या, झेल बाद प्रणव देसाई. पारितोषिक लागू केलं होतं, तर मी विनंती करेल विनयला की ते पारितोषिक जे आहे हे समालोचन कक्षापासून घेऊन जायचं आहे. विनय. तर जसं मी म्हटलं की आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करताना दिसून आले प्रमोद धसाडे, ज्याचं मी नुकताच कौतुक केलं होतं. आपल्या घरच्याच मैदानावर उत्कृष्ट गोलंदाजाचा बहुमान पटकावणारे असे हे प्रमोद, आणि घोटवडे संघाच्या वतीने सुद्धा अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत. सलगच्या 2 चेंडूवर 2 फलंदाजांना सुद्धा बाद करण्यात यश प्राप्त झाले प्रमोद यांना. आता मात्र सामना करेल अभिराज. अभियाच्या बॅट मधून उंच पुराचा फटका, चेंडू गेला डीप मिड विकेटच्या वरून सीमा पार, षटकार. कमॉन डीजे. अशा पद्धतीचे फटके नक्कीच पाहायला मिळतील, त्यामुळे फलंदाजांना रोखण्याचं सुद्धा एक मोठं आव्हान असेल. मागचा चेंडू नक्कीच आखोटाप्याचा खराब चेंडू होता. इथे मात्र उजव्या स्टिचा थोडासा बाहेर चेंडू आदळला, परंतु सुरेख फटका विराटच्या बॅट मधून, चेंडू गेला सीमा पार, षटकार.
54, 4 बाद 54. परंतु अभिराजसाठी अजून एक नामी संधी. जर या चेंडूवर सलगच्या तिसऱ्या चेंडूवर जर षटकार लगावला गेला तर पुन्हा एकदा जीविता मगर यांच्या माध्यमातून ₹200चा पारितोषिक जे आहे हे अभिच्या नावे लागू होईल. अर्थातच करण म्हात्रेने आपल्या नावे लागू केलंय, परंतु अभिला सुद्धा एक नामी संधी. शेवटचा चेंडू, चालू सामन्यातील शेवटचा चेंडू मारा करतील प्रमोद. सामना करेल पुन्हा एकदा अभिराज. हा पिच पद्धतीचा चेंडू, अर्थातच पंचांकडून इशारा आलाय सोयरी चेंडूचा. चेंडू गेलाय वाईड लाईनच्या थोडासा बाहेर. पंच झाले तर नाराज, नाखुश. जमिनीला समांतर हात करून सोयरी चेंडूचा इशारा येतोय. अर्थातच भेरसे संघाच्या खात्यामध्ये अवांतर पद्धतीने 1ने वाढ. धावसंख्या झाली 4 बाद 55. इथे मात्र सुरेख चेंडू, त्याच लाईनला चेंडू आदळलाय. अभिने आपलं ₹200चं पारितोषिक जे आहे ते मात्र मिस केलंय. परंतु श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन भेरसे संघाची जी अंतिम धावसंख्या आहे ती म्हणजे 4 बाद 55. नक्कीच एक फायटिंग टोटल, आव्हानात्मक आव्हान मी म्हणेन टोटल जयहनुमान घोटवडे संघासाठी. तर घोटवडे संघाच्या डावाचं धावतं संमेलन करण्यासाठी मी विनंती करेन. पुन्हा एकदा आपल्याच विभागातला एक जानामाना आवाज, एक सुंदर असा समालोचक आशुतोष पाटील याला. सो ओव्हर टू आशुतोष. धन्यवाद. धन्यवाद के. आपण पाहतोय सर्व जे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले संघ आहेत, अर्थात कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये, त्यांना एक विनंती आहे की संघनायक किंवा संघ मालक किंवा संघ व्यवस्थापक जो कोणी असेल इथे उपस्थित, तर यानंतर एक सामना आहे. त्या सामना झाल्यानंतर इथे आपण उद्याचे लॉट्स पाडणार आहोत. तर यासाठी प्रत्येक कर्णधार किंवा संघ व्यवस्थापक इथं उपस्थित असणं अनिवार्य आहे. याची नोंद घ्यायची आहे. गौरव नाईक यांच्याकडून आपण पाहतोय ₹100चं पारितोषिक आलेलं आहे. ते अर्थात अभिराज राहुल याच्यासाठी. तर सामना संपताक्षणी ते घेऊन जायचं आहे. पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रांच्या अखेरीस आपण पाहतोय महेश थळे. आपण जर कुठे असाल तर कृपया पॅन्डॉलशी संपर्क साधायचा आहे. महेश थळे. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय कार्लेकर कुर रायडर्स विरुद्ध अमित म्हात्रे 11 तळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. कार्लेकर कुर रायडर्स आणि अमित म्हात्रे 11 तळ. चार षटकांमध्ये आपण पाहतोय 55 धावा धावफलकर लागल्यात. त्या अर्थात श्री समर्थ कन्स्ट्रक्शन भेरसे संघाच्या. तर जयहनुमान घोटवडे संघाला 56 धावांचं आव्हान असेल. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. त्या अर्थात जयहनुमान घोटवडे संघाचा कृपया 12वा खेळाडू पॅन्डॉल पाशी पाठवा. जयहनुमान घोटवडे संघ. चला आविष्कार, आपण यायचं आहे पॅन्डॉल पाशी. सलामीची जोडी आपण पाहतोय जयहनुमान घोटवडे संघाकडून सुजित धसाडे, त्याचप्रमाणे कर्णधार स्वतः प्रसाद म्हात्रे, जो की मागील सामन्यामध्ये आपण विचार केला तर जरूर एक जबरदस्त अशी 41 धावांची इनिंग आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज बघूया या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये काय घडणार. करो या मरो या सामन्यामध्ये जरूर एक चांगल्या प्रकारची कामगिरी होणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर नक्कीच या सामन्यात जिंकावं लागेल दोन्ही संघांना. जो जिंकेल तो नक्कीच सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. बेरसे संघाकडून आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक घेऊन करण म्हात्रे
षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय प्रसादच्या बॅट मधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पोल चढवलाय तो अर्थात कर्णधार प्रसाद मात्रे याने. चांगली सुरुवात आपण पाहतोय हनुमान घोटवडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्वतः कर्णधाराला इथे जबाबदारी घ्यायची आहे हनुमान घोटवडे संघाची. यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू, ऍज पर रूल नंबर 22 इट्स वाईट डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अन्वये आपण पाहतो हा चेंडू नक्कीच स्वेर ग्राह्य धरला जातो आणि अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव जरूर येते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात बिनबाद 7 धावा धावफलकावर येतात. षटक क्रमांक पहिलं चालू असताना अप्रतिम फटका आपण पाहतोय, नजाकत स्ट्रोक आपण पाहतोय, एक अप्रतिम दर्जाचा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. धावा धावफलकावर लागतायत. नक्कीच पूर्णपणे आपण पाहतोय प्रसाद म्हात्रे ने एक चांगली सुरुवात करून दिली हनुमान घोटवडे संघासाठी. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग घेताना दिसतोय फलंदाज प्रसाद म्हात्रे उर्फ पिंट्या. कारण पूर्णपणे हल्लाबोल चढवला या सामन्यामध्ये, कुठेतरी आपण पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच एक चांगला चेंडू, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाज करण याचं संघाची धावसंख्या मात्र ते स्थिरावेल ती अर्थात 11 पर्यंत. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या षटकामधील, अर्थात पॉवर प्लेच्या षटकांमधील शेवटचे 3 चेंडू येणं शिल्लक असेल. अप्रतिम फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय, परंतु थोडंसं आपण पाहिलं तर उशिरा पोहोचतोय क्षेत्ररक्षक. एक धाव जरूर आले या चेंडूवर. पिंट्याची विकेट खूप महत्वपूर्ण आहे हे बेरसे संघाला देखील माहीत आहे, त्यामुळे आपण जर विचार केला तर पूर्णपणे पिंट्यावर नक्कीच एक अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात करणच्या माध्यमातून एक धाव जरूर आले. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 12 धावा धावफलकावर येत आहेत. कार्लेकर कुर रायडर संघाचा कर्णधार चला आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. लीग मधील आपण पाहतोय शेवटचा सामना असणार आहे कार्लेकर कुर रायडर्स विरुद्ध अमित म्हात्रे 11 तळ. आणि सुजित मात्र आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि फलंदाज सुजित धसाडे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का हनुमान घोटवडे संघाला. भाग्येश पाटीलला जरूर साथ द्यावी लागेल ती अर्थात पिंट्याची. या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू गोलंदाज करण म्हात्रे याचा आणि अप्रतिम फटका आपण पाहतोय पिंट्याच्या बॅट मधून, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. बाद 18 धावा धावफलकावर लागतायत. जरूर एक चांगल्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय प्रसाद म्हात्रे
अर्थात पिंट्याच्या माध्यमातून जरूर एक चांगल्या प्रकारची इनिंग पाहायला मिळते. 56 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय चांगली सुरुवात म्हणता येईल जनुमान घोटवडे संघाची. नवीन गोलंदाज आपण पाहतोय श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन भेरसे संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन योगेश येतोय. योगेश गायकर आपण पाहतोय जो की वावे संघाकडून जरूर बिलॉंग करत असतो. आज बघूया भेरसे संघाकडून इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ऑन स्ट्राईक आपण पाहतोय भागेश पाटील पाहायला मिळतोय. भागेशला खऱ्या अर्थाने जरूर एक चांगल्या प्रकारची खेळी करावी लागेल. षटकातील पहिला चेंडू रॅटम राऊंड द विकेट आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण जरूर तैनात आहे आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय करणच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळालं. एक धाव जरूर पूर्ण करण्यात यश आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर ते समाधान मानावं लागते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचेल ती अर्थात 19 धावा धावफलकावर लागतात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना एक नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल गोलंदाज योगेश गायकरच्या माध्यमातून. परंतु जोपर्यंत आपण पाहिलं तर जनुमान घोटवडे संघ पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये आहे कारण का पिंटे अजूनही मैदानामध्ये आहे. अप्रतिम फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि ते मात्र महत्वपूर्ण विकेट प्राप्त झालंय. ती अर्थात भेरसे संघाला दुसरा धक्का जनुमान घोटवडे संघाला. कमॉन टी भगत यांच्याकडून आपण पाहतोय सॉरी मंथन मगर यांच्याकडून आपण पाहतोय हॅट्रिक साठी ते 200 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेटच्या हॅट्रिक साठी आपण पाहतोय एक महत्वपूर्ण फलंदाज मात्र ते तंबूत परतलाय. तर नवीन फलंदाज आपण पाहतो पिंट्या बाजनंतर रोशन येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. रोशनला आणि भागेशला जरूर इथे जबाबदारी घ्यावी लागेल जनुमान घोटवडे संघाची. 19 धावा धावफलकावर लागल्या. 2 गडी गमावले त्या अर्थात जनुमान घोटवडे संघाने. तर डावकोरा फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहतोय 3 षटकार ठोकले तर मंथन मगर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि आले आले आपण पाहतोय मंथनच्या रोशनच्या बॅट मधून एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार चेक चेक
बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चेंडू स्वेअर फेकतोय गोलंदाज योगेश गायकर. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही दोन चेंडू येणे शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. चांगला चेंडू आपण पाहतो यावेळी नक्कीच पूर्णपणे फसवलंय फलंदाजाला. रोशनला इथे चकवण्यात यश आले ते अर्थात योगेश याला निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र ते स्थिरावेल ती अर्थात 27 पर्यंत. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे या दुसऱ्या षटकातील आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावर लागल्यात. 1 टू गो. पुन्हा एकदा पाहतोय या प्रतिम चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे दुसरा समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय जयनुमान घोटवडे संघाची धावसंख्या 2 बाद 27 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असणार आहे. ती अर्थात जयनुमान घोटवडे संघाला 14.5च्या सरासरी नक्कीच धावसंख्या जमा करायची आहे. ती अर्थात जयनुमान घोटवडे संघाला भागेश्वर पूर्णपणे जबाबदारी जरूर असेल कारण का भागेशकडनं खूप अपेक्षा आहे जयनुमान घोटवडे संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावर लागल्यात. पंच वेळ दौडायचा नाही. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची गरज जयनुमान घोटवडे संघाला. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय कार्लेकर कुर रायडर्स विरुद्ध अमित मात्रे 11 तळ. या दोन संघादरम्यानची लढत जरूर मैदानावर पाहायला मिळणार आहे. अर्थात लीग स्टेज मधील आपण पाहिलं तर शेवटचा सामना असणार आहे. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक आपण पाहतोय. सुशांत येतोय गोलंदाजीसाठी. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 12 चेंडू 29 धावांची गरज असणार आहे. चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय आणि इथे मात्र काय घडलंय खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय कमोडीचे. कृपया वैभव आपण तिथेच थांबायचं आहे. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आपण पाहतो. यावेळी जरूर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पहिला चेंडू चौकार. त्यानंतर आपण पाहतो निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र ते स्थिरावेल ती अर्थात 31 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे. अजूनही जर विचार केला तर 25 धावांची गरज असणार आहे. ती अर्थात जयनुमान घोटवडे संघाला. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 25 धावांची गरज. चांगला चेंडू आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा चेंडू बॅटला जर कनेक्ट झाला असता तर नक्कीच सीमारेषा बाहेर असता. परंतु चेंडू आणि बॅटचा मात्र इथे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावते ती अर्थात 31 पर्यंत. बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय. एक चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सुशांत याचा आणि यावेळी मात्र आपण पाहतोय भाग्याच्या बॅट मधून जरूर एक मोठा फटका येतोय परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. 2 धावा जरूर पूर्ण करण्यात यश आलंय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु 2च धावांवर इथे समाधान मानावं लागतंय जयनुमान घोटवडे संघाला. या 2 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 33 धावा धावफलकावर लागतायत. चांगलं षटक म्हणता येईल कारण का आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये जर विचार केला तर जरूर एक
मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असणार आहे जनुमान घोटवडे संघासाठी. पूर्णपणे आपण पाहतोय भाग्येश पाटील थोडासा आज बॅकफुटवर पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीची फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहिजे होती ती मात्र फलंदाजी मैदानामध्ये त्याच्याकडनं पाहायला मिळत नाही आहे. परंतु अजूनही आपण पाहिलं तर वेळ गेलेली नाही आहे. सामन्याला जिंकवायचं असेल तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं गरजेचं. षटकातील पुढील चेंडू अवडी चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. करण तिथे तैनात आहे. एक धाव जोरू आले. तितका चांगला थ्रो आपण पाहतोय. एकाच धावेवर ते समाधान मानावं लागेल. एका धावेने आपण पाहतोय संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 34 धावा धाव फलकावर लागतात. 7 चेंडू आणि 22 धावा. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज जहनुमान घोटवडे संघाला. तितकंसं सोपं नाही आहे परंतु अशक्य सुद्धा नाही आहे. क्रिकेट आहे त्यामुळे काही घडू शकतं. कधी डाव आपण पाहिला तर भेरसे संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय तर कधी डाव जहनुमान घोटवडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर भेरसे संघ कृपया वेळ दडायचा नाही. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. अर्थात तिसरं षटक चालू आहे. सुशांतने मात्र नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. केवळ आतापर्यंत आपण पाहतोय 7 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. या चेंडूवर आपण पाहिलं तर विकेट प्राप्त केली तर मंथन मगर यांच्याकडून 200 रुपयाचा इथे पारितोषिक आलेला आहे. याची नोंद घ्यायची आहे सुशांत. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतो रोशन पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय एक मोठा फटका जरूर पाहायला मिळालाय. परंतु या चेंडूवर मैदानामध्ये काय घडणार. चांगला चेंडू आपण पाहतो. या प्रतिम दर्जाची गोलंदाजी. एक धाव जरूर आली या चेंडूवर. कुठेतरी आपण पाहिलं तर जरूर थोडासा धावचीची संधी होती परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे तिसरं समाप्त झालंय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या खेळीनंतर आपण पाहतोय जहनुमान घोटवडे संघाची धावसंख्या धाव फलकावर लागते ती अर्थात 2 बाद 35 धावा धाव फलकावर लागल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची गरज असणार आहे ती अर्थात जहनुमान घोटवडे संघाला. बघूया श्री समर्थ कन्स्ट्रक्शन भेरसे संघाच्या माध्यमातून शेवटचं षटक घेऊन कोण येणार. 21 धावा सेव्ह करायचा आहे त्यामुळे नक्कीच एक चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. समोर जर आपण पाहिलं तर रोशन आणि भागेशला एक चांगल्या प्रकारची खेळी जरूर करावी लागेल. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय भेरसे संघाच्या माध्यमातून. दर्शन आपण पाहतोय वैयक्तिक शेवटचं षटक आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. दर्शन येतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक चौथं षटक आपण पाहतोय. बेरसे संघाकडून आपण पाहतोय दर्शन येतोय. या षटकामध्ये आपण पाहतोय हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल मंथन मगर यांच्याकडून. येणारे 6 चेंडू 21 धावांची गरज. बघूया कोणता संघ इथे विजय होतोय. नक्कीच एक अतितडीचा सामना आहे. एक महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतो. जो जिंकेल तो नक्कीच सुपर 8 मध्ये दाखल होणार आणि जो हरणार तो नक्कीच या स्पर्धेच्या बाहेर असणार आहे. षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज रोशनची खेळी ते संपुष्टात.
येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज, त्यामुळे प्रत्येक चेंडूवर एक मोठा स्ट्रोक खेळणं गरजेचंच असणार आहे. ते अर्थात जनुमान घोटवडे संघाला अर्थात ऑन स्ट्राईक आपण पाहतोय भाग्येश पाटील जरूर पाहायला मिळतोय, जो की त्याच्या बॅटमधून आता एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू आणि यावेळी मात्र आपण पाहतो भाग्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आणि नक्कीच जो काही डिसिजन आहे तो त्वरित कळवायचा आहे. वेट करायचं आहे, आपण इथे लाईव्ह बघत आहोत. थर्ड अंपायर डिसिजन घेणार आहे, त्यामुळे कोणी तू डिसिजन देणं कशाला बघायला पाहिजे. चप्पल घे तो देते डिसिजन कशाला बघायला पाहिजे. देते ना कमिटीचा मेंबर तो का वाटणार. तुम्ही कशाला बघता समजत नाही बाकी कशाला अरे कशाला आहेत ना आपलं पंच बॉल बाहेर आतमध्ये टाकलं. बॉल आतमध्ये टाकलं बाहेर नाही बाहेर गेला सगळ्या.
व्हॉलेंटियरला घ्या अंपायरने नाही दिलाय ना आदेशित हात वरती केले गाडीमध्ये बघा नाही नाही त्याने पूर्ण बॉल फेकला आणि फेकला आणि आत्म टोटल झाला. आदेशित हात वरती करून मोकली आम्ही खोटं नाही बोललो, आम्ही हारलो तर आम्ही कमी नाही आहोत. हा, त्याने बॉल आला.
सर्व सर्वांना एक सूचना असेल की पंच जो काही निर्णय कळवतील तो मान्य धरला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि दोन्ही संघांना विनंती करतो की कृपया इथे पंचांना डिस्टर्ब करायचं नाही आहे. जो काही डिसिजन आहे तो त्वरित कळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. आणि कृपया पेंडॉलपाशी जी काही गर्दी आहे ती कृपया खाली करायची आहे. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधार कृपया पॅन्डॉलपाशी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया पॅन्डॉलपाशी संपर्क साधायचा आहे. बाकीच्यांनी कृपया स्टेज खाली करायचं आहे. चला स्टेज खाली करायचं आहे.
हा बोला. मी निर्णय तुम्हाला सांगतो. declare करतो आम्ही. declare करतो. तुम्ही काय सांगता? हो, दोघांनाही मान्य करायला लागेल तुम्हाला. हॅलो 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 दोन्ही संघाने विनंती आहे जो आता आम्ही कमिटी निर्णय घेतलाय आम्ही कमिटीने असा निर्णय घेतला तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. जर दोन्ही संघांनी हा निर्णय मान्य केला नाही तर पुढल्या वर्षी आम्ही या दोन्ही संघांना आमच्या GPL मध्ये खेळवलं जाणार नाही याची नोंद घ्या. खेळाडूंना पण त्याच्यात आम्ही हे देणार नाही आहे प्रवेश देणार नाही याची नोंद घ्या. तर आमचा असा निर्णय आहे कमिटीचा की हा एक बॉल आम्ही डेट बॉल म्हणून घोषित करतोय. जर मान्य नसेल तर सामना रद्द डेट बॉल आम्ही रद्द आम्ही निर्णय घेतलाय. आम्ही निर्णय दिलेला बघा तुम्हाला हा पुढली मॅच खेळते हे पुढली मॅच घ्या ही मॅच ही हे पुढली मॅच घे लाव पुढली मॅच लाव तर नक्कीच आपण मैदानाकडे वळूया. यानंतर होणारा सामना कार्लेकर कुर रायडर्स विरुद्ध अमित माते 11 तळ. चला अमित माते 11 तळ संघ जो काही निर्णय आहे तो त्वरित कळवायचा आहे आणि मैदानामध्ये उतरायचा आहे. चला आपण शेवटचा सामना इथे खेळवतोय कार्लेकर कुर रायडर्स विरुद्ध अमित मात्रे 11 तळ. चला ग्राउंड खाली करायचं आहे. सर्व खेळाडूंना एक विनंती आहे ग्राउंड खाली करायचं आहे. आणि यानंतर होणारा सामना आपण पाहतोय लीग स्टेजचा शेवटचा सामना आपण पाहतोय कार्लेकर कुर रायडर्स विरुद्ध अमित मात्रे 11 तळ.
चला चला षटकार ग्राह्य धरलेला आहे बेरशे संघाने. नक्कीच आपण पाहतोय आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज असणार आहे जनुमान घोटवडे संघाला. हे चला ग्राउंड खाली करायचं आहे. चला चला सगळ्यांनी बाहेर जायचं आहे. सर्व खेळाडू फक्त जनुमान घोटवडे संघ आणि बेरशे संघ कृपया याची नोंद घ्यायची आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. बघूया कोणता संघ इथे विजय होतोय. भाग्येश पाटीलच्या बॅट मधून जरूर एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चला घोटवडे संघ कृपया आपण बाउंड्रीलाईनच्या वर राहायचं आहे. KKR संघाचे खेळाडू कृपया चला सीमारेषेच्या बाहेर राहायचं आहे. एक अतितडीची लढत आपण पाहतोय. करो या मरोची स्थिती आपण पाहतोय जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. त्या अर्थात जनुमान घोटवडे संघाला चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि सर्व खेळाडूंना आणि सर्व संघांना एक चला संकेत पाटील आदित्य घाडगे आपण चला वर राहायचं आहे. चला वर जायचं आहे. शुभम पाटील चला सर्व खेळाडूंना आणि एक संघांना विनंती असेल की आता जो काही डिसिजन आहे तो अंपायर आणि पब्लिकचा डिसिजन ग्राह्य धरला जाईल याची नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर येणारे 3 चेंडू आणि 11 धावेची गरज. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. बघूया कोणता संघ इथे विजय होतोय. 2 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे जनुमान घोटवडे संघासाठी. परंतु दर्शन सुद्धा आपण पाहिलं तर जरूर एक चांगला गोलंदाज. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मैदानामध्ये काय घडलंय. विनय पाटील सारखा एक मोठा फलंदाज धावची स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. याची नोंद घ्या. संघ कोणताही जिंकू दे आतमध्ये प्रवेश करायचा नाहीये. जल्लोष करायचा नाहीये याची नोंद घ्या. अन्यथा 2 धावेची पेनल्टी असेल. 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. पूर्णपणे आपण पाहतोय एक अतितडीचा सामना मैदानामध्ये पेश करतोय तो अर्थात श्री समर्थ कन्स्ट्रक्शन भेरसे आणि जनुमान घोटवडे संघ. येणारा 1 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 7 धावेची गरज आहे. कुठेतरी आपण पाहतोय वेळ दौडायचा नाहीये कारण का आपण पाहिलं तर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. कार्लेकर कुर रायडर्स आणि अमित माते 11 तळ संघ. आणि ते मात्र आपण पाहतोय भेरसे संघ सुपर 8 मध्ये दाखल होतोय. श्री समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन भेरसे संघाचं हार्दिक अभिनंदन आणि तुम्ही दाखवलेल्या खेळाडू वृत्तीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. चला